नरेंद्र मोदी साहेबांना प्रधानमंत्री होताना बघायचं आहे, त्यामुळे या निवडणुकीत मित्रपक्षांनी युती धर्म पाळलाच पाहिजे असं मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले। सुरुवातीला मला सुद्धा तिकीट मिळणं कन्फर्म नव्हतं, पण भाजपच्या केंद्रीय समितीने रावेरसाठी मला पुन्हा संधी दिली। हे मोदींसाठी एक मिशन असून ही केवळ व्यक्तिगत वादाचं नाहीये, तर विचारधारा घेऊन ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी त्यासाठी काम करावं अशी सगळ्यांना मी विनंती करेन, असं मत रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। जेव्हा सुरुवातीला सुद्धा असं होतं की मला तिकीट मिळणार नाही, या सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण आपण बघितलंय की पक्षश्रेष्ठींनी शेवटी माझं नाव रावेर लोकसभेसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। आज त्या पद्धतीने इथे काम पण सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं शिंदे गट हा आमचा महायुतीसोबत काम करणारा पक्ष आहे, तर मला असं वाटतं त्यांनी वरचे आदेश पाळले पाहिजे। कारण की शेवटी मिशन जे आहे की आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचं आहे। व्यक्तिगत वाद जे आहे, जसं आज मुक्तानगरचे आमदार माझ्या संदर्भात सांगत असतील, ते माझ्या 2 गोष्टी सांगत असतील, तर माझ्याकडे पण त्यांच्यासाठी 4 गोष्टी आहेत। पण ही वेळ काही व्यक्तिगत वाद करायची नाही आहे, ठीक आहे। प्रत्येक पक्षाच्या व्यक्तिगतातच आणि ह्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असं नाही की सगळीकडे तशी परिस्थिती आहे। कारण की आपण जर मागचा इतिहास बघितला की आपण 2014 युतीमध्ये लढलो, नंतर आपण विधानसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळे झालो। राष्ट्रवादी आपल्यासोबत नव्हती, आता राष्ट्रवादी आपल्यासोबत आलेली आहे। बरेचसे जुने कार्यकर्त्यांचे वाद आहे, आमचे वाद आहेत, तर साहजिकच ह्या गोष्टी अपेक्षितच आहे की थोडेफार आपलं मनमुटाव असू शकतात, पण याचा अर्थ नाही आहे, असा नाही होऊ शकत की बाबा तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा तिकीट बदलायचं। ते दावा ठोकतात की जागा आमच्यासाठी, जागा कशी काय त्यांची राहणार आहे? याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की एवढ्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने ऑलरेडी ही जागा माझ्या नावाने डिक्लेअर केलेली आहे, तर याच्यात परत बदलण्याचा विषयच येत नाही। आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी युती धर्म पाळला पाहिजे। आज मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून वरच्यांच्या आदेशाने तो निर्णय घेतलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीला व्यक्तिगत वाद समोर न आणता ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आहे, एक विचारधारेला घेऊन ही निवडणूक होणार आहे। म्हणून सगळ्यांनी त्यासाठी काम करावं अशीच मी सगळ्यांना विनंती करेन। व्यक्तिगत वाद प्रत्येकाचे आपल्या आपल्या लेवलवर आहेत।